चला तर आज आपण भारतीय संविधानातील भाग 3 कलम 12 ते 35 की ज्यामध्ये तरतूद दिलेली आहे मूलभूत अधिकारांची। भारतीय संविधानाच्या भाग 3 मध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत तर हे एक नागरिक म्हणून जीवन जगण्यासाठी महत्त्वाची भारतीय संविधानामध्ये केलेली तरतूद आहे। ह्या भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत अधिकार घेण्यात आलेले आहेत तर हे मूलभूत अधिकाराची तरतूद ही अमेरिकेच्या घटनेमधून घेण्यात आलेली आहे की जो आपण भारतीय संविधानाचे स्रोत जे म्हणतो तर त्या स्रोतांमधून जे मूलभूत अधिकार घेण्यात आलेले आहेत तर ते म्हणजेच कोणता देश आहे? अमेरिका। तर अमेरिकेच्या घटनेवरून हे स्रोत घेण्यात आलेले आहेत। तर आपण भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार यांची जी यादी दिलेली आहे तर यादी ही 1 बाय 1 यामध्ये पाहणार आहे। तर यात पाहत असताना आपण जे एकूण भारतीय संविधानामध्ये 6 प्रकारचे मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत। 6 प्रकारचे मूलभूत अधिकार। तर हे अधिकार जे आहेत तर याची यादी आपण पाहूया। यामध्ये नंबर 1 ला भारतीय संविधानामध्ये नंबर 1 ला जर आपण पाहायचं म्हटलं तर समतेचा अधिकार। कोणता अधिकार आहे? समतेचा अधिकार। ह्या समतेच्या अधिकाराची तरतूद भारतीय संविधानामधील जी कलम आहेत तर कोणत्या कलमांमध्ये आहेत तर ते आहे 14 ते 18 मध्ये। कितीमध्ये आहे? 14 ते 18 मध्ये या समतेच्या अधिकाराचे कलमांमध्ये विश्लेषण दिलेलं आहे। त्यानंतर दुसरी यादी जी आहे तर यात आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे। कोणता आहे? स्वातंत्र्याचा हक्क। या स्वातंत्र्याच्या हक्काच्या बाबतीतील कलम जी आहेत तर ती आहे 19 ते 22। किती आहे? 19 ते 22 या स्वातंत्र्याच्या हक्काच्या बाबतीतील कलम दिलेले आहेत। त्यानंतर भारतीय संविधानातील 3ऱ्या क्रमांकाची यादी जी दिलेली आहे मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये तर ती यादी आहे शोषणाविरुद्धचा हक्क। कोणता आहे? शोषणाविरुद्धचा हक्क। तर या शोषणाविरुद्धच्या हक्काची यादी जी दिलेली आहे म्हणजे कलम जे दिलेले आहेत तर ते 23 आणि 24। 23 आणि 24। या कलमांमध्ये शोषणाविरुद्धचा हक्क याचं विश्लेषण दिलेलं आहे। त्यानंतर भारतीय संविधानातील 4थ्या क्रमांकाची यादी जी दिलेली आहे कलमांची तर ते आहे धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये। कशामध्ये आहे? धार्मिक स्वातंत्र्य। धार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये जे कलम दिलेले आहेत ते आहे 25 ते 28 मध्ये। कितीमध्ये आहे? 25 ते 28 मध्ये। त्यानंतर 5व्या क्रमांकाची यादी जी दिलेली आहे तर ती आहे शैक्षणिक व सांस्कृतिक हक्काच्या बाबतीमध्ये। शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क हे कलम 29 व 30 मध्ये दिलेले आहे। कितीमध्ये? 29 आणि 30 मध्ये। त्यानंतर 6व्या क्रमांकाची जी यादी आहे तर ते आहे घटनात्मक उपाय योजनाचा हक्क। घटनात्मक उपाययोजनाचा हक्क। तर अशा प्रकारचे भारतीय संविधानामध्ये एकूण 6 प्रकारचे मूलभूत हक्कांची यादी दिलेली आहे। एक वेळ रिपीट करूया। भारतीय संविधानातील 6 प्रकारचे जे मूलभूत अधिकार आहेत तर त्या मूलभूत अधिकारामध्ये पहिला आहे समतेचा हक्क। पहिला कोणता आहे? समतेचा हक्क। त्यामध्ये जी कलम दिलेली आहेत समतेच्या हक्काच्या बाबतीमध्ये तर ते आहे 14 ते 18 मध्ये। त्यानंतर स्वातंत्र्याचा हक्क आहे। स्वातंत्र्याच्या हक्काची यादी ही जी आहे
तर यात आपल्याला कलम 19 ते 22 आहेत, कलम 19 ते 22. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा आहे शोषणाविरुद्धचा हक्क. शोषणाविरुद्धचा हक्काची तरतूद जी आहे तर ती कलम 23 आणि 24 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य आहे, तर धार्मिक स्वातंत्र्य हे 25 ते 28 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क दिलेला आहे कलम 29 आणि 30 मध्ये. आणि शेवटचं जे दिलेलं आहे कलम 32, तर ते आहे घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. तर ही मूलभूत हक्कांची यादी आहे.